हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे, कसं चाललंय? अँड वेलकम बॅक टू अनदर रिव्ह्यू. मृणाल पांचाळ एक टॉप इन्फ्लुएन्सर आहे. खूप लोक तुम्ही तिला ओळखत पण असाल. तिने रिसेंटली मूचा ब्युटी हा तिचा ब्रँड लॉन्च केला, ज्याच्यामध्ये तिने स्पेसिफिकली आता लिपस्टिक्स, लिक्विड लिपस्टिक्स लॉन्च केल्यात, प्लश पाउट लिक्विड लिपस्टिक्स. अँड खूप दिवसापासून मला हा रिव्ह्यू करायचा होता आणि ऍक्च्युली मला ट्राय पण करायच्या होत्या त्या लिपस्टिक्स, सो मी ऑर्डर केलं. मी तिचा फर्स्ट लॉन्च होता 6 लिपस्टिक्स आणि परत तिने एक अजून लॉन्च केला 3 लिपस्टिक्सचा. सो या व्हिडिओमध्ये मी त्या दोन्ही कलेक्शन मधून एक एक लिपस्टिक ऑर्डर केल्यात. मी खूप सारे रिव्ह्यूज वगैरे बघितले आणि शेड्स खूप मस्त आहेत पूर्ण तिच्या लॉन्चचे. सो मी विचार केला की लेट्स रिव्ह्यू फ्रॉम बोथ द कलेक्शन. सो आणि अजून एक बात, मी हे लिपस्टिक्स 3-4 आठवडे आधी मागवलेल्या. मला रिव्ह्यू करायच्या आधी त्या टेस्ट करायच्या होत्या आणि ट्राय करायच्या होत्या, सो दॅट मी तुम्हाला सांगू शकेन की ते किती टाइम राहतायत लिप्सवर आणि कसे बिहेव करतायत डेली, म्हणजे रेग्युलर यूज मध्ये. सो हे 2-3 वीक्स आधीचं माझं पॅकेज आहे जे मी आता रिव्ह्यू करणार आहे, बट मी तुम्हाला दाखवायला ते सगळं ओरिजिनल पॅकेजिंग ठेवलंय आणि मी तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यामध्ये की मी कधी ऑर्डर केल्या, मला किती दिवसामध्ये मिळाले, सर्व्हिस कशी होती, सगळं. अँड देन ऑब्व्हियसली प्रोडक्ट कसं आहे. सो अजून मी बडबड करण्याच्या आधी लेट्स स्टार्ट. दिस इज द पार्सल आय रिसीव्ह फ्रॉम मूचा ब्युटी. हे ओपन करायच्या आधी मी तुम्हाला सांगते, 2-3 वीक्स अगोदर मी हे मागवले. मला त्या एक्झॅक्ट डेट नाही माहिती, पण मी फ्रायडे रात्री ऑर्डर केले अँड मला ट्यूजडे अर्ली मॉर्निंग या लिपस्टिक रिसीव्ह झाल्या. सो खूप फास्ट डिलिव्हरी होती. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, मी ॲटलिस्ट अ वीक एक्सपेक्ट केलेलं की डिलिव्हरीला लागेल, बट खूप फास्ट होतं. अँड रिगार्डिंग द शिपिंग, द मुवमेंट आय ऑर्डर्ड द लिपस्टिक्स, तेव्हापासून मला लिपस्टिक्स मिळेपर्यंत हर एक मला नोटिफिकेशन ईमेल आणि व्हॉट्सॲप दोन्हीवर येत होतं. सो माझे लिपस्टिक शिप झाल्यात, म्हणजे लिपस्टिक कुठे पोहोचल्यात, ट्रॅकिंग डिटेल्स अँड एव्हरीथिंग सगळं मला येत होतं टाइम टू टाइम. लाईक मी विसरून गेलेली लाईक संडे पर्यंत की मी लिपस्टिक्स ऑर्डर केल्यात, बट मला जेव्हा त्यांचे मेल यायचे मला लक्षात यायचं की ऑर्डर केल्यात अँड दे आर ऑन देअर वे अँड पोचतायत त्या. अँड मला वाटलं पण नव्हतं, मंडे मॉर्निंग मी उठायच्या आधीच लिपस्टिक्स आल्या होत्या. सो खूप अर्ली मॉर्निंग डिलिव्हरी झालेली लिपस्टिक्सची अँड खूप फास्ट होती 3-4 डेजमध्ये. आय थिंक मी थर्सडेला मागवलं असतं तर माईट बी मला सॅटर्डे संडेपर्यंत मिळालं पण असतं. मे बी वीकेंड मागवला म्हणून 1-2 डेज अजून लागले असते, आय डोंट नो, पण इट वॉज व्हेरी खूप फटाफट आल्या या लिपस्टिक्स. अँड हे पॅकेजिंग आहे, ह्याच्यावरती अजून एक पार्सलचा तो पेपर असतो जे पॅकेजिंग, ते होतं. आता मी फोडलंय म्हणून मी ते तर टाकून दिलं, बट सॉरी हे उलट आहे. दिस इज हाऊ आय रिसीव्ह द पॅकेज. सॉरी, दिस इज हाऊ आय रिसीव्ह द पॅकेज. ह्याच्यावर लिहिलंय पॅक्ड विथ केअर जस्ट फॉर यू. मूचा ब्युटीचा लोगो आहे. खूप क्यूट कलर आहे, खूप मस्त आहे. अँड इथे पण मूचा ब्युटीचा टॅग होता जो मी ओपन केला. अँड दिस इज व्हॉट इज देअर इनसाइड. हे मला असंच मिळालं. मी लिटरली हे आता रॅप केलं बसून तुम्हाला दाखवायला की हे असं सेम पॅकेजिंग मध्ये मला मिळालेलं. सो एक एक करून आपण आधी तिने जे काही स्टिकर्स इन ऑल पाठवलेत ते बघूया अँड देन मी लिपस्टिक. इज दिस थँक्यू कार्ड. थँक्यू लिहिलंय आणि बॅक साईडला अगेन थँक्यू लव्ह फ्रॉम मूचा ब्युटी आणि त्यांचं इंस्टाग्राम आणि ईमेल ॲड्रेस असं कार्ड आहे. फोकस झालं, मी बघत होती फोकस होतंय की नाही. अँड देन आय रिसीव्ड दी स्टिकर्स. 3 स्टिकर्स आहेत यामध्ये. एक मिनिट, फोकस होऊन दे. सी 3 स्टिकर्स आहेत यामध्ये, मस्त आहेत. हा खूप मस्त आवडला मला, यू गो गर्ल. सो मे बी मी माझ्या लॅपटॉपवर लावेन, आय डोंट नो, पण खूप प्रिटी स्टिकर्स रिसीव्ह झाले. सो हे 2 कार्ड्स त्याच्यामध्ये होते अपार्ट फ्रॉम द लिपस्टिक्स. आता लिपस्टिक्स बोलायचे झाले तर लिपस्टिक्स अशा पेपरमध्ये रॅप आहेत. 2 लिपस्टिक्स मागवल्यात मी, दोन्ही लिपस्टिक अशा पेपरमध्ये रॅप्ड आहेत. खूप मोठा पेपर आहे. सो लेट्स अनबॉक्स इट. सो जसं मी तुम्हाला मगाशी बोलली, मला हे लिपस्टिक्स ऑर्डर आधीपासून करायचे होते, पण सगळे मी जेवढे पण रिव्ह्यूज बघत होती सगळे फक्त पूकी आणि ब्रू हे 2 फेमस शेड्सचे होते. आणि मला असं पर्सनली वाटलं की माझ्या स्किन टोनला ते शेड्स जाणार नाही. आय माइट बी रॉंग, मी ट्राय नाही केलंय, फ्युचरमध्ये मी ट्राय करेन, पण मला असं वाटलं की ते माझ्या स्किन टोनला जाणार नाहीत. सो मी ऑल्टरनेटिव्ह बघत होती आणि तेव्हाच मला दिसलं की शी इज लॉन्चिंग मोर 3 लिपस्टिक्स. सो मी वेट केला की रिव्ह्यू करताना आय कॅन बाय 1 फ्रॉम हर ओल्ड कलेक्शन, 1 फ्रॉम हर न्यू कलेक्शन, सो दॅट आपल्याला दोन्ही कम्पेअर पण करता येईल, इज इट सेम ऑर नॉट. अँड मी म्हणून वेट करून ह्या 2 लिपस्टिक्स मागवल्या.
फोकस नाही होत आहे आज, काय माहिती नाही मला हे फोकस का नाही होत आहे. बट एक मी तिच्या ओल्ड कलेक्शन मधून ब्राउनी मागवली आणि एक न्यू कलेक्शन मधून इट्स गिव्हिंग मागवली. आय एम अ फॅन ऑफ अ लिटिल डार्क लिपस्टिक्स. न्यूड पण मला आवडतात, पण थोडेसे डार्क लिपस्टिक्स आवडतात. फेस ब्राईट दिसतो असं मला वाटतं. सो मी इट्स गिव्हिंग आणि ब्राउनी मागवली. तर लेट्स स्वॉच अँड रिव्ह्यू दिस. मी माझा लिप ग्लॉस पण पुसून येते सो दॅट मी लिपस्टिक लावू शकेन. अँड या पहिले आपण ब्राउनी स्वॉच करूया. सो मी लिपस्टिक लिपस्टिक मध्ये लावली. लिप ग्लॉस कम्प्लिटली पुसलंय आणि दिस इज हाऊ द लिपस्टिक इज. कम ऑन फोकस यार. आज माझा फोन फोकस का नाही करत आहे आय डोंट नो, बट दिस इज हाऊ इट्स लुकिंग. हे पॅकेजिंग ना 3D आहे आणि असं वेल्वेटी पॅकेजिंग आहे. खूप मस्त आहे. फील खूप मस्त होते हाताला ते वेल्वेट. आणि तिने पूर्ण असं इकडे काय काय आहे त्याची लिस्ट दिली आहे लिपस्टिक मध्ये. इथे पण सेम पॅकेजिंग आहे. खालती शेड लिहिलाय ब्राउनी. खूप चांगलं प्रिटी पॅकेजिंग आहे. आधी मला वाटलेलं की फॉर द प्राइस दिस लिपस्टिक इज टू स्मॉल, बट मी आता यूज केली आहे लिपस्टिक, सो आय कॅन से इट इज अ गुड प्राइस फॉर दीज लिपस्टिक्स. कारण ऍक्च्युली ते वर्थ वाटले मला. मी लिक्विड लिपस्टिकची एवढी मोठी फॅन नाहीये. मी नाही लावत लिक्विड लिपस्टिक. सो लाईक मला नाही आवडत असताना पण मला या लिपस्टिक्स आवडले. सो स्टिल खूप छोटे वाटतात मला, बट दिस इज द शेड. Let's see if this focus. Yes, this is the shade brownie. मी हात हलवला की ते फोकस नव्हतं. दिस इज द शेड ब्राउनी अँड आय डोंट नो हे रोज गोल्ड आहे की गोल्ड. आय थिंक हे रोज गोल्ड आहे. अशी बॉटल आहे अँड काचेची आय थिंक. आय एम नॉट शुअर, बट खूप लक्झरियस फील वाली आहे. खूप चांगल्या क्वालिटीची आहे, कळतच आहे मला. अँड दिस इज सपोज टू बी अ न्यूडिश ब्राउन कलर. दिस इज द ऍप्लिकेटर. फोकस नाही होते आणि मी इथेच तुम्हाला स्वॉच करून दाखवते. ही ब्राउनी अशी शेड आहे. मी म्हणून माझ्या हातावर स्वॉच केलं, रिस्टवर नाही. यू कॅन सी ब्राउनी. खूप मस्त प्रिटी ब्राऊन शेड आहे. अँड ऍप्लिकेटर पण मस्त आहे. तुम्ही आत्ताच ऍप्लिकेटर बघितलं. ऍप्लिकेटर पण खूप क्यूट आणि खूप प्रिसाईज दिसतंय म्हणजे आहे, मी यूज केलंय, पण खूप चांगलं आहे. मी नॉर्मली हे लावते लिप लायनर. मला आवडतात प्रिसाईज बॉर्डर्स यायला, पण ह्याच्यासोबत मला लिप लायनरची गरज नाही पडली. मी नाही लावत आहे लिप लायनर ह्याच्यासोबत. की हे कसं दिसतंय. आय हॅव माय स्मॉल मिरर. 2 मिनिटं मी आता बडबड नाही करणार आहे. सो या दिस इज द शेड ब्राउनी. तुम्ही बघितलं असाल तर मी लिपस्टिक लावताना फक्त एकदा फर्स्ट टाइम डिप केलेलं, त्याच्यानंतर मी डिप नाही केलंय परत आणि माझा फुल लिप्स कव्हर झालाय. दिस इज अ प्रिटी न्यूड शेड. म्हणजे मी ऑफिसला जाताना हे यूज करते. खूप प्रिटी दिसतं. इट फील्स व्हेरी बटरी स्मूथ ऑन माय लिप्स. म्हणजे खूप लाईट वेट आहे. मला वाटतच नाहीये मी लिक्विड लिपस्टिक लावली, कारण की लिक्विड लिपस्टिकनी मोस्टली असा फील येतो की काहीतरी आपण लावलंय, असं पेस्ट टाईप लावलंय आणि खूप असं टॅकी, असं कडक कडक वाटतं थोडंफार, नॉट जास्त, बट वाटतं की काहीतरी लिप्सवर आहे. ह्यानी मला काहीच नाही वाटत आहे. मला असं वाटतंय की मी काहीतरी नॉर्मल लिपस्टिक लावली आहे. खूप अशी पातळ लिप ग्लॉस, लिप बाम टाईप लिपस्टिक लावली आहे मी आणि बिलकुल हेवी नाही वाटत आहे. जस्ट मला हेवी नाही वाटत आहे. मला ती फिलिंग आवडते की लिप्सवर जास्त हेवी नाहीये. अँड यू कॅन सी दिस इज हाऊ इट लुक्स. आज माझी स्किन खूप खराब दिसते, बट ठीक आहे. दिस इज हाऊ इट लुक्स. मला बिलकुल गरज नाही पडली लिप लायनरची. अँड ऑल्सो लेट्स गिव्ह इट 2 minutes टू ड्राय. ही ट्रान्सफर, मी कम्प्लिटली ट्रान्सफर प्रूफ नाही बोलणार, कारण की थोडंफार ट्रान्सफर होतं असं मी ऑब्झर्व केलं. आय एम नॉट शुअर इफ इट सपोज टू बी ट्रान्सफर प्रूफ ऑर नॉट, बट इट्स ओके. आय थिंक फॉर अ लिक्विड लिपस्टिक एवढं लाईट वेट आणि एवढं कम्फर्टेबल वाटते लिप्सवर, तर ती थोडी ट्रान्सफर झालेली इट्स नॉट दॅट बॅड. सो आय थिंक माझ्याकडे इथे टिश्यू पेपर आहे. आपण टिश्यू पेपरवर पण ट्राय करूया. सो मी खूप असं दाबलेलं, सो ओनली एवढीच लिपस्टिक आली आहे. अँड आय थिंक आता येणार पण नाही मी सेकंड टाइम केलं तर. क्लीन पेपर. येस, ते फर्स्ट टाइमच होतं. आय थिंक ते पूर्ण ड्राय नव्हतं झालं. सेकंड टाइम काहीच, अगदी थोडीशी आली आहे, काहीच नाही आली. सो इट इज ट्रान्सफर प्रूफ. आय थिंक
आता तर ती येणार पण नाही. येस, हातावर नाही येत आहे एकदम थोडीशी. सो इट्स प्रिटी गुड आणि मी वापरली आहे ही लिपस्टिक, राहते. या लिपस्टिकचं मी एक असं ऑब्झर्व केलंय, ही एवढी शेड नाही, दुसरी इट्स गिव्हिंग शेड आहे तिचं तरी, की थोडासा टिंट राहतो लिपस्टिक गेल्यावर पण. म्हणजे आय एम द पर्सन जी लिपस्टिक खाते. माझ्या लिप्सवर मी कोणतीही लिपस्टिक लावू, कितीही महाग, कितीही चीप, कितीही चांगली लिपस्टिक लावू, नाही राहत माझ्या लिप्सवर. मी खाऊन टाकते बोलण्यामध्ये, खाल्ल्यावर वगैरे. सो मी हे ऑब्झर्व केलंय की ती दुसरी लिपस्टिक आहे, ह्याचा पण थोडासा राहतो पण त्या दुसऱ्या लिपस्टिकचा टिंट राहतो लिप्सवर. सो इट स्टिल लुक्स गुड लिपस्टिक गेल्यानंतर पण. अँड येस, ही लिपस्टिक आय थिंक 4-5 आज तरी राहते, चांगली नाही जाते. मी जेवढं यूज केलंय, जेवढं मला माहिती आहे, 4-5 आज तरी ही लिपस्टिक नाही जात लिप्सवर खाल्ल्यानंतर सुद्धा. दिस इज द फर्स्ट शेड. लेट्स मूव ऑन टू द सेकंड. दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. तुम्हाला वाटतंय थोडंसं टिंट आहे, मला तरी वाटतंय, मी यूज करून झाली आहे, सो मी जेवढं ऑब्झर्व केलंय थोडंसं टिंट राहतं लिप्सवर. सो तुमचे लिप्स कम्प्लिटली, म्हणजे माझे तर पिगमेंटेड 2 टोन लिप्स आहेत, तर ते कम्प्लिटली आउट ऑफ ऑर्डर नाही दिसत की पूर्णच लिपस्टिक गेली आहे आणि एकदम असं विचित्र नाही वाटत. सो या, तशी टिंट राहते. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. इट्स गिव्हिंग, हा हे फोकस झाला आता. सेम पॅकेजिंग, सेम एव्हरीथिंग. इट्स वेल्वेटी अँड दिस सेम इकडे असं लिहिलंय इट्स गिव्हिंग. सो मी डायरेक्ट लिपस्टिकच काढते, सेमच पॅकेजिंग आहे. सो दिस इज द शेड. काय होतंय माझ्या फोनला आज मला माहिती नाही, बट सेम डार्क आहे, थोडा ब्राउनिशच आहे, पिंकिश ब्राऊन बोलू शकतो, कारण की ह्याची टिंट मी लिपस्टिक काढल्यावर पिंकिश टोन मध्ये जाते. मला वाटलेलं रेड टोन मध्ये जाणार, बट पिंकिश ब्राऊन आपण बोलू शकतो. सो मी तुम्हाला ह्याचा ना स्वॉच दाखवते. सेम ऍप्लिकेटर बघा, मी फर्स्ट टाइम काढले, मी एक्सेस पण वाईप करते, मला आवडत नाही जास्त लिपस्टिक लावलेली एकदम हेवी. सो दिस इज द स्वॉच. ब्राउनिश पिंक आहे अँड आय लव्ह दिस शेड. आय लव्ह, मला खूप आवडलाय हा शेड. मी हे रोज लावतेय, लिटरली ऑफिसला पण लावतेय मी, थोडी डार्क आहे तरी. सो दिस इज द शेड. मी हे आता वाईप करते अँड स्ट्रेट तुम्हाला लावून दाखवते. मी एक्सेस पण वाईप केलंय. अयो. सो दिस इज हाऊ इट लुक्स. टेल मी दिस लुक्स मोर ब्युटिफुल ऑन मी, कारण मलाही स्वतःवर जास्त आवडते ब्राउनी पेक्षा. सो मीही जास्त वापरते. बट दिस इज हाऊ इट लुक्स. मला थोडंसं पिंकिश अंडरटोन वाटतंय ह्याचे, बट आय एम इन लव्ह विथ दिस लिपस्टिक्स. मी आता रिसेंटली कोल्हापूर पण गेलेली, तुम्ही जर व्लॉग नसेल बघितला तर जाऊन ह्या व्हिडिओ नंतर तो व्लॉग बघा. बट मी तिकडे पण पूर्ण टाइम सगळ्या ड्रेसेसवर ही लिपस्टिक लावलेली, आणि टू बी ऑनेस्ट ही रेडवर पण सूट झाली, ही ब्लूवर पण सूट झाली, सगळ्या ड्रेसेसवर माझ्या सूट झाली ही लिपस्टिक. सो इट्स व्हेरी ब्युटिफुल. सेम फॉर्म्युला आहे, काहीच डिफरन्स नाही आहे तिच्या सेकंड लॉन्च आणि फर्स्ट लॉन्च मध्ये. सेकंड लॉन्च आणि फर्स्ट लॉन्च मध्ये सेम फॉर्म्युला, बट जस्ट मोर ब्युटिफुल शेड्स. हे लिटिल डार्क आहे, तिचा फर्स्ट लॉन्च लाईट शेड्स होता, हा सेकंड लॉन्च थोडा डार्क आहे, म्हणून मी ह्याच्यातून एक ऑर्डर केलेली. बट आय एम इन लव्ह विथ दिस शेड. खूपच जास्त राहतात, इकडे पण माझा टिंट राहिलाय. मला म्हणून हे लिपस्टिक जास्त आवडले की मी ऑफिसमध्ये गेल्यावर पण ना एकदाच लावते, मग ते टिंट राहिल्यावर मी त्याच्यावर लिप ग्लॉस लावत राहते. सो मला परत रिअप्लाय करायची गरज नाही वाटत. So that's a good part about these lipsticks. And yeah, this is it I think for this video. मी तुम्हाला परत एकदा हा शेड दाखवते. सो या, हे 2 लिपस्टिक्स मी परचेस केलेले. सो आय थिंक दिस इज इट. आता मी ही पुसत नाही, मी ही ठेवते, कारण मला इज द साइड बाय साइड कंपॅरिझन ऑफ बोथ द शेड्स गाईज. जर तुम्हाला थांबा, मी ब्रँड मागे ठेवते म्हणजे तुम्हाला शेड्स दिसतील. सो दिस इज द साइड बाय साइड कंपॅरिझन. ही वाली इट्स ब्राउनी आहे, ही दुसरी वाली इट्स गिव्हिंग आहे. ही थोडी पिंकिश नूड आहे, ही थोडी ब्राउन आहे, बॉम्ब ब्राउन टोन नूड. बोथ आर इक्वली ब्युटिफुल आणि आय थिंक शी हॅज डन अ व्हेरी गुड जॉब. खूप मस्त लिपस्टिक्स त्यांनी लॉन्च केल्या आहेत. आय एम होपिंग की ती अजून चांगले कलर्स घेऊन अजून लिपस्टिक्स लॉन्च करेल या कलेक्शनचे. आय एम वेटिंग फॉर दॅट, सो दॅट मी अजून ट्राय करेन आणि तुम्हाला रिव्ह्यूज देत राहीन. सो या गाईज, दिस इज इट. लेट मी नो तुम्हाला हा रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला.
अँड ऑफकोर्स तुम्ही मला कोणते प्रोडक्ट जर तुम्हाला रिव्ह्यू करून हवे असतील तर मला ते कमेंटमध्ये लिहून सांगा. मी श्युअरली ट्राय करेन की ते प्रोडक्ट्स घेऊन तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवेन. And yeah guys, this is it. I hope you like this video. Do like, share and subscribe to my channel, and bye. See you in the next video.